चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत भरवा करेले। यूट्यूबवरती तुम्हाला आजपर्यंत कोणीही अशा प्रकारचे करेले बनवायची पद्धत सांगितली नसेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी छोटे छोटे कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहे, त्याला मधून कट करून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या बिया असतात ना आतल्या, त्या बिया बाजूला काढून ठेवायच्या आहे, फेकायच्या नाही। त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर सर्व कारले कापून झाल्यानंतर पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे आणि पाण्यामध्ये नमक टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि कारले उकळून घ्यायचे आहेत। आणि मसाल्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये छोटी वाटीने 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आणि त्याच तेलात तुम्हाला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत आणि त्यातच 3 छोटे अद्रकचे तुकडे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। आणि हे सगळं भाजून झालं की त्यात टाकायचं आहे तुम्हाला अर्धी वाटी किसून ठेवलेलं खोबरं। आणि खोबरं भाजून झालं की ह्या ज्या बिया आपण काढून ठेवल्या होत्या ना, त्या बियासुद्धा त्यात ॲड करायच्या आणि त्यांनासुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे। मसाला आता भाजून रेडी आहे। तर मिक्सरच्या जारमध्ये 1 टेबलस्पून धने पावडर, 2 टीस्पून मिर्च पावडर, 1 टीस्पून नमक, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून आमचूर पावडर टाकून सगळा मसाला तुम्हाला दरदरा पिसून घ्यायचा आहे। कोथिंबीरसुद्धा ॲड करायची आहे आणि मसाला पिसून झालेला आहे। सो आता जे कारले आपण बॉईल करून ठेवलेले होते त्यांना सुकवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे सगळ्या कारल्यांमध्ये मसाला फिल करून घ्यायचा आहे। आणि मसाला भरून झाला की व्यवस्थित धाग्याने त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये तेल गरम करून सगळे कारले मध्यम आचेवर अशा प्रकारे तुम्हाला तळून घ्यायचे आहेत। आणि कारले तळून झाले की उरलेला मसालासुद्धा त्यात तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्या आणि बघा, झणझणीत अशी स्वादिष्ट कारल्याची भाजी तयार आहे। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा।